नंदुरबार नगरपालिकेत मतमोजणी आता सुरू झाली होती आणि आता जवळपास 12:15 वाजलेले आहेत आणि 12:15 वाजेपर्यंत 10 प्रभागांत निकाल जाहीर झालेला आहे आणि पहिल्यांदाच भाजपचा भोपळा आता फुटला आहे आणि नीता सतीश मराठे प्रभाग क्रमांक 10 मधून ते विजय घोषित झालेले आहेत. याचा अर्थ एकमेव आतापर्यंत सीट जी आहे ती नीता मराठे ह्या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटामध्ये थोडंसं आणखीन एक आशा पल्लवित झालेल्या आहेत, कारण की अजूनही निम्म्या जागांचं मतमोजणी सुरू आहे. तर दुसरीकडे रिकाउंटिंग झालेलं आहे. श्याम बाबू मराठे हे विजय घोषित होते आणि दीपक दिघे हे पराभूत घोषित झाल्यानंतर ते रिकाउंटिंग सुरू आहे. त्याच्याही निकालाकडे लक्ष लागलेलं आहे. एकंदरीत संपूर्ण या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी सुरू आहे आणि आता पुन्हा शांतता प्रस्थापित झालेले बीजेपीचे अनेक कार्यकर्ते हे तणावात दिसत होते. काही उमेदवार तणावात दिसत होते, काहींचे चेहरे उतरलेले होते. शिवसेनेच्या गोटामध्ये मात्र अत्यंत उत्साहाच्या वातावरणात फटाक्याची आतिषबाजी सुरू आहे आणि बीजेपीला अजूनही काही वार्डांमध्ये निवडून येण्याची खात्री आहे. 10 नंबर या प्रभागामध्ये श्याम मराठे हे आधी 30 मतांनी विजय घोषित करण्यात आले होते आणि दीपक दिघे जे शिवसेनेचे आहेत ते पराभूत झाले होते. मात्र त्यांनी रिकाउंटिंगची मागणी केली. रिकाउंटिंगची मागणी मंजूर करण्यात आली आणि त्यात मात्र दीपक दिघे 30 मतांनीच विजय झालेले आहेत. श्याम बाबू मराठे जे भाजपचे उमेदवार विजय घोषित करणार ते मात्र पराभूत झालेले आहेत. आणि दुसरा धक्कादायक निकाल लागलेला आहे. एमआयएमचे दोन उमेदवार विजय घोषित करण्यात आहेत आणि सगळ्यात मोठा धक्कादायक निकाल असा आहे की या प्रभागामध्ये परवेज खान उर्फ मक्कू शेख हे उभे होते आणि ते तणावात देखील होते आणि नेमकं तेच झालं. जी धास्ती मक्कू शेखला होती एमआयएमची आणि या ठिकाणी दोन्ही उमेदवार एमआयएमची निवडून आलेले आहेत आणि मक्कू शेख यांचा पराभव झालेला आहे. मक्कू शेख उर्फ परवेज खान हे नगरपालिका मध्ये उपनगराध्यक्ष जाऊन शिकले तर वारंवार अनेक वेळा निवडून आलेले चंदूबाईचे खास मानले जातात आणि मुस्लिम वार्डामध्ये ज्या काही मुस्लिम नेत्यांची जे काही सभा झाली त्याचा परिणाम झालेला आहे आणि पतंगने या ठिकाणी बाजी मारलेली या ठिकाणी शिवसेना आणि भाजप दोन्ही पराभूत झालेले आहेत.